भिवंडीतील या मोर्चानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळानं प्रांत अधिकाऱ्यांमार्फत थेट राष्ट्रपतींना एक सविस्तर निवेदन पाठवले। या निवेदनात पेट्रोल डिझेलची इंधन दरवाढ, LPG गॅस सिलेंडरच्या गगनाला भिडलेल्या किमती आणि रोजच्या खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या दरांबद्दल तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे। महागाईनं सर्वसामान्यांचं कंबरडे मोडले असून विविध साहित्यांवरील 35% व्हॅट कमी करून तो 5%वर आणावा, तसेच घरगुती गॅसवरील 22% व्हॅट तातडीनं कमी करावा, अशी आक्रमक मागणी काँग्रेसनं केली आहे। कांग्रेस पार्टी जिंदाबाद, कांग्रेस पार्टी जिंदाबाद। हर्षवर्धन सरकार साहब तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। सरकार साहब तुम संघर्ष। आज देशातील महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस महागाईने त्रस्त झालेला आहे। आज पेट्रोल डिझेलचे भाव जे गगनाला भिडलेले आहेत, कारण की 35% व्याज जर गरीब कष्टकरी समाजावरती लावला जाईल तर त्याच्यामुळे त्याचे तो जो हवालदिल झालेला आहे, अन्नधान्याचा भाव वाढलेला आहे। आज आपली जी गॅस, जी घरातील गॅस तिच्यावरती 22% व्याट लावलेला आहे। तर या व्याट कुठेतरी काढून सर्वसामान्य माणसाला कुठेतरी दिलासा देण्यासाठी सरकार असते, पण ही जुलमी सरकार आज कुठेतरी ज्या पद्धतीने परकीय आक्रमण करतात आणि देशाला लुटतात, अशा पद्धतीचे आक्रमण जणू काही बीजेपीने सरकार आल्यापासून लोकांवरती केलेलं आहे। तर आमची मागणी आहे की तुम्ही हा व्याट कमी करून, जर तुम्ही देशाची सरकार म्हणून काम करत असतील आणि देशाच्या नागरिकांना दिलासा द्यायचा असेल तर 5% व्याट करा, जेणेकरून सर्व अन्नधान्याच्या किमती आणि आपल्याला दैनंदिन वापरात येणारा इंधन याचा दर कुठेतरी कमी होईल। अन्यथा जनता कुठेतरी आपल्या महागाईशी लढता लढता शहीद होईल, आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। म्हणून काँग्रेस पक्षातर्फे ठाणे जिल्ह्याचा आमचा काँग्रेस पक्ष, आमचे भिवंडी शहरातील अध्यक्ष, आमचे तालुक्याचे अध्यक्ष, आम्ही सर्वांनी मिळून मागणी केलेली आहे की आमच्या येथील ठाणे जिल्हा असू दे किंवा महाराष्ट्र असू दे, राष्ट्रपतींना आम्ही निवेदन दिले की या सर्व महागाईपासून आम्हाला मुक्तता द्या आणि आमचा गरीब कष्टकरी समाज कुठेतरी जगला पाहिजे, हीच मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे केलेली आहे।